आज मारेगाव इथे वन विभागाच्या कार्यालयामध्ये मार्डी सर्कल संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आमचे अमोल भाऊ यांच्यासोबत जो वर्षानुवर्षे प्रलंबित जो प्रश्न आहे मार्डी सर्कलच्या बाबतीत आणि तिकडल्या विभागाच्या माध्यमातून की वणी आणि मार्डी हा जो हायवे आहे त्या हायवेला एक फिसकीचं जंगल आहे. त्या फिसकीच्या जंगलामध्ये वन विभागाने जी जागेची अडचण निर्माण केली BNCला, त्या जागेच्या अडचणीमुळे तो रोड रुंद होऊ शकला नाही. तो अरुंदच रस्ता आहे आणि त्या अरुंद रस्त्यावर अतिशय अडचणीचा तो रस्ता निर्माण झालेला असून त्यामध्ये आता ॲक्सिडेंटसुद्धा आणि जीवसुद्धा लोकांचे जाऊन राहिलेले आहे. आणि ह्या अशा अतिशय गंभीर प्रश्नासाठी आज आम्ही मारेगावमध्ये आलेलो आहोत. त्या रस्त्यासाठी तो रुंद व्हावा आणि लोकांच्या सोयीसाठी, लोकांच्या जीवाला कोणतीही हानी व्हावं नाही या दृष्टिकोनातून आज आम्ही तहसील कार्यालय, वन विभाग, BNC या संपूर्ण डिपार्टमेंटला आम्ही त्या संदर्भातलं आम्ही निवेदन सादर केलेले आहे. आणि लवकरात लवकर ते 8 दिवसामध्ये हा रस्ता ताबडतोब खुला व्हावा आणि त्याचं रुंदीकरण व्हावं अशा उद्देशाने आम्ही संपूर्ण अधिकाऱ्यांना आमचं मत त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. आणि त्यांनीसुद्धा सकारात्मक या गोष्टीला उत्तर देऊन लवकरात लवकर या 8 दिवसामध्ये हे तुमची समस्या आम्ही निकाली काढू हे आश्वासित आम्हाला केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आज आम्ही हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आम्ही हाती घेऊन ह्या गोष्टी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्याचबरोबर जे परिसरातील पांधन रस्ते आहे शासनाने मंजूर केलेले आणि अजून पुन्हा जे काही प्रलंबित आहे हे सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये जाऊन हे आम्ही सगळे मांडलेले आहे. आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर जे पांधन रस्ते आहे ते सुद्धा आम्ही मोकळे करून त्यावर आम्ही खडीकरण, मातीकरण करू आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही लवकरात लवकर ती व्यवस्था करू अशा पद्धतीप्रमाणे त्या सर्व लोकांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. 8 दिवसामध्ये हे होईल असा आम्हाला एक विश्वास निर्माण झालेला आहे.